स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा की म्हणण्यापेक्षा सीमाचा वाटा असं होणार आहे. आपल्या आरोग्याची काळजी आरोग्याच्या बाबतीमध्ये टिप्स डॉक्टर देतात, पण लोकशाहीचे आरोग्य कसं आहे आणि कसं असायला पाहिजे ते वेळोवेळी पत्रकारांच्या माध्यमातून कोणी करत असेल तर ते पत्रकार बांधव करतात. आणि म्हणून ये प्रोग्राम तो एक बहाना है, असली मकसद तो यही है, आपको गले से मिलना है, आपका सम्मान करना. मित्रांनो, आपल्याला माहित आहे माझ्यापेक्षा पत्रकार बांधव चांगलं सांगू शकतील सध्याचं राजकारण, सध्याचा देश कुठल्या मोडावर उभा आहे. स्वकीयाचे राज्य असून सुद्धा परकीय विरोध नसेल एवढा गदारोळ देशामध्ये माजलेला आहे, झालेला आहे. सम फाटा निदर्शने मोर्चाने देश व्यापून गेलेला आहे. लोकशाही धोक्यात आली करण्यापेक्षा लोकशाहीचा मुर्दा पडला की का अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्याला दिसते. मित्रांनो, आणि म्हणून मला सांगायचं आहे की पत्रकार त्यांच्या बाबतीमध्ये थोडक्यात जर सांगायचं झाले तर मी असं म्हणेन कि हम बंदूक और बांसुरी दोनों बजाना जानते हैं, तय तुम्हें करना है तो उनसे धुन पे नाचोगे. हरकतें बदलो वरना हालात हम बदल देंगे. मला वाटतं ही समर्पक वाक्य पत्रकारासाठी मला लागू द्यायला असं वाटतं. आणि म्हणून सत्ता कशी असावी, सत्तेमध्ये कोणाला बसवणं आणि सत्याच्या खाली खेचणं हे सुद्धा काम ही पत्रकाराची योगिनी मिसाईल तोफापेक्षा सुद्धा मजबूत पद्धतीने काम करते. म्हणून म्हणतोय की निर्भीड पत्रकारिता ही मजबूत लोकशाहीची आत्मा आहे. आणि म्हणून पत्रकाराच्या बाबतीमध्ये एका ठिकाणी की बिका हुआ पत्रकार, बिका हुआ पत्रकार, घबरा है विपक्ष और मुर्दा जनता इस बलशाली लोकशाही के लिए घातक है असं मी नाही, एपीजे अब्दुल कलाम म्हणतात. आणि म्हणून आपला सन्मान करत असताना मला बरोबर आनंद होत आहे की आपण या मजबूत लोकशाहीचे चौथा स्तंभात एके दिवशी कुठेतरी वाचलं होतं, बंदूक खंजीर आणि तलवार आपसामध्ये बोलत होते की कौन कितना गंभीर और गहरा घाव करता है और शब्द पीछे बैठे मुस्कुरा रहे थे. तो बंदूक आणि खंजीर जेवढा घाव करत नाही तेवढे शब्द घाव करतात. ते शब्द कसं वापरायचं, कुठं वापरायचं, कुणाला बरी न्यायचं, कुणाला खाली खेचायचं, कुणाचा छेडा आपले पार लावायची ताकद जर कुणाचा असेल तर ते पत्रकार बांधवांमध्ये आहे. म्हणून यांचा सन्मान करणं तुमचा आमचा कविता कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बांधवांनो, आपल्या शाळेचं नाव लौकिक, शाळेमध्ये होणारे वेगवेगळे कार्यक्रम आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून तुमचं नाव लौकिक आपले पार झेंडा लावायचं काम या ठिकाणी पत्रकार बांधव आपापल्या परीने करतात. आम्ही काय आहोत, काय करतो, आमच्या शाळेतील गुणवत्ता काय आहे, काय असायला पाहिजे, आम्ही कुठं चुकतोय, म्हणून म्हणलं जातं की पत्रकार हे समाजाचा आरसा आहे, बलशाही लोकशाहीचा आरसा आहे, मजबूत लोक. संत श्रेष्ठ गुरुमाता, त्याचबरोबर आज ज्यांची आपण जयंती साजरी करतो बाळशास्त्री जांभेकर यांना मी विनम्र अभिवादन करून आज जो काही छोट्याखानी पत्रकार दिन आपण 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो. या पत्रकार दिनी आपल्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले वडील महाराज राहुल गायकवाड, गोरख माळी, विकास मोरे, आमचे लाडके पत्रकार हरिभाऊ कोटे, सर्वच आहेत आमचे पत्रकार, सुरेश वाघमारे, विजयकुमार कानडे, सुभाष कुलकर्णी, बापू नायकवाडी, इर्षाद मुलानी. मी या ठिकाणी आपल्या छोट्याखानी सत्काराला फोन केल्याबरोबर त्या ठिकाणी एका शब्दामध्ये यस सर आलोच आणि येतोय कार्यक्रमाला 10 वाजता. हे सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमाला आले. पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी
शिक्षक आणि कर्मचारी सर्व बंधू, आज जो आपण पत्रकार दिन साजरा केला, या पत्रकार दिनाचं अतिशय मार्मिक शब्दामध्ये ज्येष्ठ शिक्षक चव्हाण सर यांनी पत्रकार कसे असावेत आणि पत्रकाराकडून त्या ठिकाणी काय अपेक्षा आहेत या सर्व सुंदर पद्धतीनं त्याचं रेखाटन अतिशय प्रास्ताविक मध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. त्यामुळे मी काय जास्त वेळ नाही गेट ज्यांनी बनवलं ते माहिती होतं नाही आपली कमान ज्यांनी बनवलं त्यांचं नाही नाही ती लातूर